बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष बारी आज दिनांक 8 जानेवारी 2025चा व्हिडिओ आहे. मलेशियन ग्रीन डॉर्पर रीबॅगिंग चालू आहे. स्वतःचे मदर प्लांट क्रॉस पॉलिनेशन हायब्रिड बुटकी जात महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी 1982ची नर्सरी आहे. 250 कामगार 40 कोटीची उलाढाल. म्हणून तर म्हणतोय नाद करती काय यायच लागतंय. आपला विषयच जबरदस्त असतो. स्वतःचे मदर प्लॅनपासून बनवलेले रोपं जे आपण आता 8 महिन्याचा नारळ आहे तो नारळ रीबॅगिंगसाठी अशा प्रकारे सर्व नियोजन करून आपण पहिलं 22 टीनमध्ये ही रोपं भिजवली जातात. त्यानंतर हार्डनिंग झालेली रोपं जी आहेत ही रीबॅगिंगसाठी आपण 13 म्हणजे 12 किलोच्या बॅगमध्ये ज्यावेळी रोपं घेत असतो तर बघू शकता लाईव्ह व्हिडिओ जो असतो त्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे 22 टीनमध्ये बुडवून त्यानंतर बघू शकताय हे 22 टीनमध्ये रोपं बुडवून बुरशीनाशकमध्ये त्यानंतर त्यामध्ये आपण ह्युमिक ॲसिड वापरलेला आहे मुळांची वाढ चांगली होण्यासाठी. आणि ती रोपं आपण रीबॅगिंगला म्हणजे 12 किलोच्या बॅगमध्ये अशा प्रकारे मातीचं त्यामध्ये कोकोपीट असेल, माती असेल, थिमेट असेल, सेंद्रिय खत हे सर्व मातीमध्ये मिक्स करून ज्याला आपण मराठीमध्ये गारा म्हणतो अशा प्रकारचा गारा तयार करून आपण रीबॅगिंग करत असतो. आणि रीबॅगिंग केल्यानंतर ती पट्ट्यामध्ये लावली जातात. तर अशा प्रकारची ही जी खात्रीची रोपं स्वतः बनवत असल्यामुळे शेतकरी बंधूंना महाराष्ट्रात सर्व ठिकाणी सध्या दर चालला आहे 325 रुपये 375 रुपये. त्यानंतर जूनमध्ये येत्या हिचाच दर 425 रुपये पोच होणार आहे. कारण स्वतः बनवलेलं रोपं आज महाराष्ट्रात बरेच नर्सरीवाले ट्रेडिंग करतात. राजमंड्री त्याचबरोबर आंध्र प्रदेशमधून केरळमधून रोपं जी मागवून रोपं विकतात ती रोपं स्वस्त मिळतात. पण ही रोपं आपली महाग का असतात तर याचं लाईव्ह उदाहरण जर म्हटलं तर अशा प्रकारचं आपण स्वतः बनवून ही जी रोपं आहेत ही आपण शेतकरी बंधूंना क्रॉस पॉलिनेशन हायब्रिड जी केरळमधली क्रॉस पॉलिनेशन जात आहे ज्याच्यामध्ये आपल्याला मलेशियन ग्रीन डॉर्पर नारळ 400-450 मिली पाणी आणि नारळ खोबऱ्यासाठी चालणारी बुटकी जात ह्यासाठी फेमस असणारी नारळ लागल्यापासून 6 ते 8 महिन्यात नारळ पाणी 400 ते 450 मिली नारळ पाणी आणि 11 महिन्यामध्ये खोबरं तयार होणारी ही बुटकी जात आहे. तर ही जी रोपं आहेत ही अशा प्रकारे सर्व खतं वापरून बघू शकताय लाईव्ह व्हिडिओमध्ये आपल्याला सर्व दिसतंय. जी रोपाची ग्रोथ करण्यासाठी सर्व मटेरियल असं स्वतः वापरून त्यानंतर प्रत्येक रोपांना ज्यावेळी आपण खत सर्व नियोजन करून अशा प्रकारे त्या रोपांना जे मटेरियल प्रत्येक रोपामध्ये असं दिसतं हे सर्व हे करून आपण जी रोपं बनवतो आहे त्यामुळे शेतकरी बंधूंना 375 रुपयानं रोप हे घरपोच येतं. हा सध्याचा दर आहे. आणि येत्या जूनमध्ये ह्याच रोपाची किंमत 425 रुपये असणार आहे. ज्या माझ्या महाराष्ट्रात 400 नारळ लागलेली बाग जी आहे ती अक्कलकोटला किनीवाडीमध्ये आहे जे सूर्यकांत माळी म्हणून आहेत. त्याचबरोबर मंगळवेढ्यामध्ये सलगरा कारखान्याजवळचं गाव 2 सलगर असल्यामुळं कारखान्याजवळचं जे सलगर गाव सांगतो आपण तर तिथं पण आपल्याला नारळ लागलेली बाग आहे. त्याचबरोबर जालना परतूरमध्ये बाणाची वाडी असेल, तसेच वाईमध्ये सुकुंड काका असतील, त्याचबरोबर चाकणमध्ये कोयाळीमध्ये क्षीरसागर साहेब असतील, तसेच भिगवणमध्ये संकल्प क्षीरसागर असतील, तसेच रोयलागडमधील सतीश होलगे पाटील असतील, निमजमधील धनाजी पाटील पोलीस पाटील असतील. अशा महाराष्ट्रात आपल्या ज्या 700 बागा लागलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण तामिळनाडू बालाजीपासून 140 किलोमीटरवरती 45,000 रोपांची नारळ शेतीची लागवड केली आहे. नारळ उत्पादन चालू झालेलं आहे. अशा महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आपल्या बागा डेव्हलप झालेल्या आहेत. आणि स्वतःच्या मदर प्लॅन्टपासून बनवलेली क्रॉस पॉलिनेशन हायब्रिड जात जी आज लाईव्ह व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत. तर नवीन वर्षाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला ही रोपं 1 वर्ष सांभाळल्यानंतर शेतकरी बंधूंना अशा प्रकारे 375 रुपयाला आपली विक्री होत होती. तिचीच किंमत आता 425 रुपये होणार आहे जूनपासून. तर शेतकरी बंधूंना रोपं मागवायची असतील तर बुकिंग करून रोपं घेऊ शकताय. कारण आपली रोपं जी जर्मनीला
3 शिप 10 लाख रोपं आपण दिलेली आहेत. त्यामुळं रोपांचं मार्केटमध्ये जे आता लोकल नर्सरीवाले बाहेर आणून विकतात, आपण ही स्वतः बनवलेली रोपं आहेत. आता आपल्याकडे जे सर्व रोपं यातनं शॉर्टिंग करून जी पहिली रोपं बनवलेली आहेत ती आता विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तर जास्तीत जास्त शेतकरी बंधूंना जर रोपं पाहिजे असतील तर आता सध्या 375 रुपयानं देत आहोत. जूनमध्ये जर वाट पाहत असाल तर 425 रुपये रोप बसणार आहे. खात्रीशीर रोपासाठी योग्य सल्ला मार्गदर्शन मिळण्यासाठी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. बघू शकतो अशा प्रकारे सर्व नियोजन. अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपला देश शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.